मी राहुल कुलकर्णी। आज दिवसभर मराठवाड्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी होणार आहेत। कालही दिवसभर 8ही जिल्ह्यामध्ये राजकीय आणि गुन्हेविषयक घडामोडी घडल्या। या सगळ्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत मराठवाडा एक्सप्रेसमध्ये। आजपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान मराठवाड्यामध्ये सुरू होतंय। शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवक मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि या संवादाचा उद्या औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी माहिती देऊन नंतर शिवसेनेचा औरंगाबादमध्ये 2 ते 5 या वेळेमध्ये मेळावा होणार आहे। म्हणजे सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचा सत्तेला कायम विरोध हा इथेही सुरू दिसतोय। औरंगाबादमध्ये बोलताना सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सरकारवरती गंभीर आरोप केलाय। समृद्धी विकास कॉरिडॉरच्या नावाखाली प्रत्यक्षात सरकारला 24 मोठ्या टाउनशिप बांधायच्यात आणि त्यासाठीच सरकार शेतकऱ्याकडून बळजबरीनं जमिनी संपादित करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। काल या समृद्धी महामार्गाच्या विरोधामध्ये औरंगाबादमध्ये वरुड काझी भागामध्ये शेतकऱ्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या निर्धार मेळाव्यामध्ये मेधा पाटकर बोलत होत्या। लातूर महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक हनुमंत जागते यांच्या घरावरती काल अज्ञात 5 ते 7 तरुणांनी हल्ला केला। या तरुणांनी घरातलं सामान अस्तव्यस्त करत या घरामध्ये त्यावेळी उपस्थित असलेल्या 2-3 महिलांना जखमी केलं। या महिलांवरती लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या तरुणांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे जागते यांच्या घरावरती हल्ला केला या दिशेनं पोलीस तपास करतायत। बहुधा नुकत्याच संपलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या वादाची याला पार्श्वभूमी असावी अशी शक्यता वर्तवली जाते। लातूर मुंबई एक्सप्रेस ही गाडी पूर्ववत लातूर इथून सुरू करावी या मागणीसाठी उस्मानाबाद आणि लातूर शहरामध्ये काल बंद पाळण्यात आला। या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। त्याआधी उदगीरकरांनी ही गाडी बिदर या कर्नाटकच्या भागातून सुरू ठेवावी या मागणीसाठी बंद पुकारला होता। म्हणजे या भागातला तणाव वाढतोय। काल झालेल्या बंदला व्यापारी महासंघ, वकील मंडळी आणि पत्रकार संघाचा दोन्ही शहरांना पाठिंबा होता। यावेळी सह्यांची मोहीम आणि शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रॅलीज काढण्यात आल्या। बातमी मराठा आरक्षणासंदर्भातल्या निकषांची आहे। काल औरंगाबाद खंडपीठानं महावितरणनं 2014 साली सुमारे 7000 जागा सरळ सेवा पद्धतीनं भरण्याचा जो निर्णय घेतला होता, या जागा भरत असताना मराठा आरक्षणाच्या निकषानुसार ईबीसी सवलतधारकांना काही जागा राखीव ठेवाव्यात असा अंतरिम आदेश दिला आहे। परंतु ज्या उमेदवारांना अधिक गुण मिळालेत अशाच उमेदवारांना या जागांचा लाभ होणार आहे। परंतु हा निर्णय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय येतो त्यावरती अवलंबून असणार आहे। नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे। देगलूर शहर हागणदारी मुक्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नगरपालिकेला काल चांगलाच धक्का बसला। शौचालय बांधण्यासाठी सरकारी अनुदान घेऊन सुद्धा उघड्यावरती शौचास जाणाऱ्या 2 जणांना महानगरपालिकेच्या पथकानं अटकाव करण्याचा प्रयत्न केला। परंतु या पथकावरतीच या लोटा बहादरांनी या पथकाचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्याची घटना घडली। या घटनेमध्ये या पथकाचे प्रमुख असलेले अभियंते जखमी झाले आहेत। या घटनेमुळे देगलूरच्या नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये थोडंसं का असेना पण भीतीचं वातावरण आहे। नांदेड शहरामध्ये जमाते इस्लामी या संघटनेच्या वतीनं तलाक या पद्धतीवरती जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। हा मुद्दा गेल्या काही दिवसापासून वादग्रस्त बनल्यामुळे त्यातली नेमकी कायदेशीर बाजू कोणती आहे, कोणता तलाक योग्य आहे, कोणता तलाक अयोग्य आहे, तलाक नेमका कोणत्या पद्धतीने घ्यायचा या संदर्भात मुस्लिम महिला आणि पुरुषांची जनजागृती करण्याच्या दृष्टीनं गेली महिनाभर ही मोहीम आयोजित करण्यात आली होती। आज शहरामध्ये 7 वाजता मुस्लिम बहुल भागामध्ये ही मोहीम घेण्यात येणार आहे। बातमी परभणीतून आहे। परभणीमध्ये येत असलेला 43 लाख रुपयाचा अवैध गुटखा नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर पोलिसांनी पकडलाय। हा गुटखा शेजारच्या तेलंगणा राज्यातल्या संगारेड्डी येथून येत होता। या भागातून नेहमीच अशा पद्धतीनं गुटख्याची वाहतूक होते। याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हा गुटखा पकडला। त्यामुळे सरकारच्या गुटखाबंदी निर्णयाचा नेमका कोणाला फायदा होतोय पुन्हा एकदा दिसून आलं।
बीडमधल्या परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातल्या 8 पैकी 5 संच कोळसा नसल्यामुळे बंद आहेत आणि त्यामुळेच 1250 मेगावॅट विजेचं उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या या केंद्रामधून तुर्तास फक्त 450 मेगावॅट विजेचं उत्पादन होत आहे. म्हणजे सरकारचं कुठेतरी नियोजन चुकलंय हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय आणि म्हणूनच खुल्या बाजारातून महागड्या दरानं वीज खरेदी करण्याची ऐपत नसलेल्या राज्य सरकारवरती 2.5 वर्षामध्येच पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती भारनियमन आणण्याची वेळ आलेली आहे. हे संच पुन्हा केव्हा सुरू होतील या संदर्भात परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय.